आली आहे. सकाळचे वाजलेत 7 आणि 7:30 आणि हॉस्पिटलमध्ये. आणि आता जाऊया मम्मीकडे. मम्मीला नेणार आहे ऑपरेशनला, तर मम्मीला जाऊया मम्मीकडे. आता मी ऑपरेशन थिएटरमध्ये चाललो. माझ्या हातामध्ये आहे सलाईन आणि हे 2 पेशंट. चला जाऊया. मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसलो आहे आणि त्यांना मम्मीला नेलं ऑपरेशन करायला. तर आम्ही लास्ट टाईम ऑपरेशन झालं तेव्हा 2nd फ्लोअरवर होतो आणि आता 3rd फ्लोअरवर झालेलं इथे. आता बसलो आहे. आता किती वाजले? 8:43 झाल्यात. 7चा टायमिंग दिलता पण 8:45 वाजता आणलं आहे. आता बघूया किती वाजता बाहेर सुटतं. काय लिहिलं आहे? ऑपरेशन नंतर पेशंटला 1 ते 2 तास रिकव्हरी रूममध्ये ठेवण्यात येणार आदेशानुसार. मागच्या वेळेस 9ला नेलतं, 2:30-3 वाजता आणलो होतं. आता पण 9 वाजेपर्यंतच नेलं. आता बघूया किती वाजता बाहेर. हेच आहेत. हॅलो. एक नंबरलाच आहे ना आपलं. गरुडची स्पेलिंग काय लिहिली? आपलं 1 नंबरला काय विचारतायत काय माहिती. तर आता आंटी आणि बबू आले आणि आम्ही बसतो टाईमपास करत. आणि आंटी आली होती, ती साईडला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आहे खाली, कारण तिचं डोकं दुखतं आहे, अर्धं डोकं दुखतं आहे म्हणून. आणलेलं नाही आहे ऑपरेशनवरून बाहेर. आणलेलं नाही ऑपरेशनवरून. आणलेलं नाही ऑपरेशनवरून बाहेर अजून आणलेलं नाही आहे. तर आता सगळे डॉक्टर वगैरे बाहेरच्या साईडला येऊन थांबलेले दिसते. असं वाटतं ऑपरेशन झालं आहे. आणि अजून विचारलं मी किती वेळ लागेल. विचारला मी त्यांना किती वेळ लागेल, तर सांगतो म्हणले. आणि अजून काही बाहेर आले नाही. पातीले पितळ असं काही भांड्याचं काय केलं आणि किती वाजले? भांडे आहेत आपले. वाजले 1:46 वाजले आणि अजून काही बाहेर आणलं नाही. आणि आता मावशी आली आणि लय गरम होतं. आता तर मम्मी सोबत जे होते त्यांना आता बाहेर नेलं. अजून मम्मीला नेलं नाही. आता किती वेळ लागतोय अजून बघूया. आणल्यानंतर डॉक्टरनी सांगितलंय की आणल्यानंतर थोडंसं पाणी द्या आणि त्याच्यानंतर चाय बिस्किट द्या. आणि चाय बिस्किट दिल्यानंतर मग खिचडी द्या, म्हणजे वरण भात असं थोडी खिचडी द्या. तर मी घरी जाऊन खिचडी बनवून आले. आता बघूया किती वेळ लागतो. तर आता आम्ही सगळ्यांनी मठ्ठा घेतला आणि मठ्ठा पितोय. मठ्ठा पितोय. खूप छान आहे. काम करून फ्रेश होऊन आणि मम्मीला ज्यूस घ्यायला गेले ते पण परत तिकडून आली आहे. आणि आता त्यांना ज्यूस देऊन ते आले होते आणि मला बाहेर काढले, कारण म्हणले पेशंटजवळ एकच जण बसायचं, तर मावशीला बसवलं. तर या साईडनी बाहेर काढले मला त्यांनी. मी तिकडून फिरून इकडे येऊन थांबते आणि इकडून मी जाणार आहे तिकडच्या साईडला. ते 3 जण तिकडं थांबलेले आहेत. तर त्यांचं थोडं इकडं तिकडं लक्ष दिलं की मी परत आतमध्ये जाणार आहे आणि जाऊन दुसऱ्या पेशंटपाशी बसणार आहे. आतमध्ये आलेले डेअरिंग ते तिकडं थांबले होते. तर त्यांना काय म्हणतात ग, चुकवून मी आली आहे आणि ह्या पेशंटजवळ झोपली आहे, कारण त्यांनी विचारलं तर म्हणणार हे पेशंट. मम्मी आणि मावशी इकडं बसले आणि मी इकडं बसली आहे. आता परत येतील बोलवायला, तेव्हा जायचं बाहेर.
म्हणून मी त्याला म्हटलं ग जर तुला पप्पाकडे सुटते मी. हा गाडी पुसायला ती बाहेर हा. आणि गेट उघडला आणि बाहेर त्याच्याकडे जायची. मी रोजच्या बेतानं फुलं तोडायची हा आणि फुलं तोडली ह्या हातात फुलायची. हा. पोरगं काकतच आहे हा आणि काय मला सुगर आहे, चक्कर आली का दगडावरून पाय घसरला कोणाचा. पडले मग. ह्या बाजूवरच पडली. लई जोरात हातच एकदम असा वाकडा झाला. या आजी माझ्याजवळ बसल्या होत्या आणि मला सांगत होत्या त्यांचा हात कसा फ्रॅक्चर झालाय म्हणून, कशा पडल्या त्या. आणि त्या माझ्यासोबत खूप वेळ बसून गप्पा मारत होत्या. त्यांना खूप छान वाटत होतं माझ्यासोबत बोलून. तर थांबली आहे. का थांबली आहेस? उभारले मला हाकलून दिलं मध्ये. काय हाकलून दिलं. कुणी हाकललं? त्या वॉचमॅननी? नाही ते ब्रदर. ब्रदरने. तिथं बाकीच्या जेवण करत बसलात की त्यांना नाही काय बोलला जावं म्हणून? जेवण करायला ना म्हणून आपण बसलो होतो ना. चल बाई बसू कुठं, लय पाय दुखा लागले. चल इथं बसू खाली. कुठे? तर आता रात्रीचे वाजलेत 11 आणि लाईट वगैरे बंद झाली आहे. मम्मी आणि आत्या इथे गप्पा मारतात. इथे सगळे बसले. इथे आत्या बसली आहे आणि इथे मम्मी. इकडे गप्पा मारतात आणि इकडे हे छोटं बार फिरतं. आता आजचा ब्लॉग इथे एंड करूया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका.